आधार प्रमाणीकरणाच्या नव्या सक्तीमुळे वाहन हस्तांतरण, बँकेचा बोजा चढविणे उतरविणे तसेच वाहन खरेदी विक्रीशी संबंधित कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी वाहतूक सेल, नाशिक शहर तसेच नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटना आणि वाहन चालक मालकांच्या वतीने मंगळवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी परिवहन विभागाला निवेदन सादर करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी वाहतूक सेलचे नाशिक शहराध्यक्ष नजर शहा व नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधत वाहन खरेदी विक्री व्यवसायाशी संबंधित व्यापारी, एजंट, वाहन चालक मालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले। आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात यावी, OTP साठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ववत सुरळीत सुरू करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर खाडे व अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि पिनकोड वाहन नोंदणीतील माहितीसोबत तंतोतंत जुळणे बंधनकारक केल्यामुळे राज्यभरातील वाहन हस्तांतरणाच्या सुमारे 90 ते 99% प्रक्रिया ठप्प झाल्याचा दावा करण्यात आला। संघटनेच्या म्हणण्यानुसार राज्यातील हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह वाहन खरेदी विक्री व्यवसाय अवलंबून आहे। मात्र नव्या नियमांमुळे व्यवहार रखडत असून व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यामुळे नाशिकमधील सर्व वाहन खरेदी विक्री संघटनांनी एकत्र येऊन हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे। याशिवाय सध्या सुरू करण्यात आलेल्या OTP आधारित प्रणालीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने OTP वेळेवर मिळत नाही किंवा नागरिक OTP देण्यास तयार नसतात, त्यामुळे वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया रखडत असून व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे। निवेदनात आधार प्रमाणीकरण ऐच्छिक करणे, मोबाईल OTP किंवा कागदपत्रांवर आधारित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे, डेटा दुरुस्तीसाठी सुलभ प्रक्रिया सुरू करणे, वाहन हस्तांतरणासोबत बँकेचा बोजा चढविणे व उतरविणे ही कामे पूर्वीप्रमाणे एकत्रित करणे तसेच फेसलेस प्रणालीसोबत इच्छुकांना प्रत्यक्ष अर्ज करण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा ग्राहक न्यायालय अथवा सक्षम न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। यावेळी संजय निकम, नजर शहा, अयाज काझी, अमित जैन, मयूर लोखनाडे, तोहिद शेख, ऋषिकेश चव्हाण, सागर बारसकर, मनोज जाधव, शफीक काझी, आतिक काझी, भूषण जुन्नरे यांच्यासह जय जनार्दन ऑटो कन्सल्टंट, नोबल ऑटो, अमित कन्सल्टंट, इंडिया मोटर्स आणि स्वामी मोटर्सचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी संजय निकम या ठिकाणी गेल्या 15 ते 20 वर्षापासून काम करत आहे। गेल्या जवळजवळ 20 ते 25 दिवसापासून या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांना, सर्वसामान्य वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने यांनी जी प्रणाली बंद केली, कोणाला न सांगता, कोणाला कुठल्या पद्धतीचा अवेअरनेस न करता ही प्रणाली त्यांनी जुनी प्रणाली बंद करून नवी प्रणाली चालू केली। नवी प्रणालीमध्ये आधार बेसवर काम केलं जात आहे, परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्यामुळे काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। आमचं या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आलं की निवेदनामध्ये आम्ही असं सांगितलं आहे त्यांना की हा जो विषय आहे हा ऐच्छिक असावा। ज्या पद्धतीने या कार्यालयामध्ये लायसन्सचे काम केले जाते त्याच पद्धतीने इतरही कामं केली जावीत आणि त्याला बऱ्यापैकी सरांनी, इथल्या साहेबांनी होकार दिलेला आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये यावर योग्य तो निर्णय आम्हाला मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले आहे। नमस्कार, मी आर नायर, रिचर्ड वाहन बाजारची संचालिका, नाशिक रोड। मी आज इथं जमले आहे याच्यासाठी का आमचे जे ट्रान्सफरचे पेपर आहे वाहन बाजाराचे त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात। आम्हाला गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आमच्या गाड्या ट्रान्सफर होत नाहीये। आम्ही एजंटला विचारल्यानंतर एजंटनी सांगितलंय का RTO मध्ये काही चेंजेस केले संगणकामध्ये, त्याच्यामध्ये अडचणी येतात आहे, म्हणून ते कुठलीही ट्रान्सफरची फी भरताना, ट्रान्सफर करताना आणि ट्रान्सफरची फी एक्सेप्ट करत नाहीये कम्प्युटर। त्याच्यासाठी आम्ही RTO मध्ये आलेलो आहे सगळेजण, एक रिक्वेस्ट करण्यासाठी साहेबांना का आमचे कामं थोडी त्याच्यामध्ये लवकर होण्यासाठी आणि सुरसुळीत होण्यासाठी, कारण अनेक गोष्टीचे आम्ही त्रास सहन करत आहोत, त्याच्यासाठी आज आम्ही इथपर्यंत आलो आहोत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर रामभाऊ खाडे, नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटना संस्थापक अध्यक्ष। तर मित्रांनो, आज आपण नाशिक RTOला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। त्या निवेदनाचे जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण आधार प्रमाणीकरण ऐच्छिक ठेवावे व डाटा जुळत नसलेल्या प्रकरणात सुधारणा करावी, वाहन हस्तांतरण, बँकेचे बोजा चढवणे उतरवणे व
दोन्ही प्रक्रिया एकत्रित करण्यात यावे. जर वाहन विकणाऱ्याची संपूर्ण माहिती डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे, तरी वाहन विकत घेणाऱ्याची संपूर्ण माहिती ही आधारप्रमाणे सक्तीची करावी. सोबत जोडलेले पत्रानुसार आपण केलेल्या आदेशामध्ये इच्छुक व फेसलेस असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात दुसरे पर्याय नसल्याने जनतेला मोठा त्रास होत आहे. सुशिक्षित नसलेल्या वाहनधारकांना विशेष अडचणी येत आहेत. तरी आज साहेबांना आरटीओ प्रादेशिक परिवहन आरटीओ साहेब आयुक्त प्रदीप शिंदे सर यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे, संपूर्ण नाशिक जिल्हा दुचाकी वाहन बाजार संघटनेमार्फत. धन्यवाद. मी काझी अयाजुद्दीन, नाशिक जिल्हा वाहन चालक मालक प्रतिनिधी. मी गेल्या 20-25 वर्षापासून आरटीओ नाशिकमध्ये काम करतो, परंतु सद्यस्थितीत जी अडचण आज निर्माण झालेली आहे त्याला जनतेला वेटीस धरावं लागतंय. शासन पण वेटीस धरतंय. कुठेतरी आमच्या एजंट लोकांकडे पेपर दिलेले आहे, प्रणाली बंद असल्यामुळं कामं होत नाही, फी पाडल्या जात नाही. तरी मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो का शासनाची प्रणाली जोपर्यंत सुरळीत होत नाही तर वाहन घेणे, खरेदी विक्री करू नये. आणि घेतल्यास त्यांनी संबंधित वाहनधारक जे पण डीलर आहे त्यांच्याकडून जी त्यांनी सांगितलं का इतक्या दिवसात होईल तर त्याच्यावरती संयम बाळगावा. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिकमध्ये सर्वात जास्त उदरनिर्वाह जो आहे वाहन खरेदी विक्रीवरती चालतो, तर आमचं पोटपाणी पूर्ण याच्यावरती आहे. तर आता जी आम्हाला अडचण येते आरटीओ ऑफिसला, तर त्याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर वाहन खरेदी विक्री संघटना जी आहे आमची, तर त्यानुसार आम्ही सगळेजण एकत्र होऊन साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आमचं सर्वांचं उदरनिर्वाह जो सर्वात मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये वाहन खरेदी विक्री चालते, सर्वात नामांकित वाहन बाजार नाशिकमध्ये आहेत. तर सर्वांना अडचणी येत आहेत आणि त्यामुळे कस्टमरही त्रस्त आहेत. त्याच्यामुळे आपण यांना सगळ्यांना मिळून आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर याच्यावरती काही तोडगा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.